मंडळी आपला अंजनवेल गाव फिरून झाला आहे आता पूर्ण. आता पुढे जाऊन मेन रोडला लेफ्टला आपण जाऊया आणि वेलदूर गाव फिरायला सुरुवात करूया. आता वेलदूरमध्ये आपण पहिला खाली खाडीवर जायचा, तिकडं बघून यायचा आणि मग घरटवाडीत जायचा. वेलदूरला येऊन पोचलेला आपण, गाडी इथं ठेवलेली. आणि हा बघा समोरच व्ह्यू, राधाकृष्ण मंदिर आहे. आणि चला आपण आतमध्ये जाऊया, समुद्र किनारा पण बघू. ही इकडं खाडी आणि या बाजूला डाव्या बाजूला समुद्र लागून तोंडाजवळ. लय फिरलेलं ना, बॅटरी उतरली. हा बघा, हा इकडं आतमध्ये आलेला टोक आहे. हा इकडं मेन खाडी आली तिकडनं समोरनं, आणि तिकडे ती जेट्टी आहे. ह्या होड्या बघा किती आहेत, आणि ह्या लाटा दिसत आहेत, हा समुद्र आहे. आपण तिकडं पुढं जाऊन पण बघूया अजून जवळनं. समुद्राचा असा टोक इकडं आला आणि ही इकडनं खाडी आली. पाण्यावर डुलते कशी बघा होडी. हे पाण्याची उंची वाढते तसा नवीन नवीन धक्का बांधतात. असा बघा, हा जुना धक्का आहे, त्याच्यापेक्षा हा उंच आहे, ह्याच्यापेक्षा आता हा नवीन उंच आहे, असं सर्व आहे. चला आता तिकडं जाऊन बघूया. हा बघा, इथनं तुम्हाला अगदी व्यवस्थित तुम्हाला दाखवतो खाडीत आणि समुद्राचा कुठं एकत्रीकरण आहे. तो झाडा किती मस्त आहेत बघा. तो बघा, तिथं आपण होतो राधाकृष्ण मंदिर, आणि ही इकडं खाडी, आणि हा असा समोर समुद्र. लाटा जास्त दिसत आहेत ना, तिथनं मोठा समुद्र चालू होतो. होड्या कशा डुलत आहेत बघा, नांगरलेल्या आहेत म्हणजे बांधलेल्या आहेत. आता झाला, आता फक्त वेल्लूरच्या सिद्धेश्वर मंदिरात जाऊन येऊया, नंतर तिकडे जाऊ गरटवाडी. जायला मजा येते ना, टाईम आणि पैसा दोन्ही गोष्टी कमी.
टाईम काढू शकतो, पण आपला टाईम बांधून ठेवला आणि पैसा कमवण्याच्या याच्यात. ब्लॉगच्या नादात आपल्याकडनं एक चूक झाली. एवढा सगळा एरिया फिरला, चावी गाडीलाच राहिली होती. ठीक आहे, हरकत नाही, चला. तसं काय इकडे गावाकडे टेन्शन नाही. चला. हा बघा, खालच्या बाजूला रस्ता जातो ना, तो गेला झोपावे गेट फेरीबोटीवर. आपल्याला जायचं इकडे वर. हा बघ, ह्या वाकणातून डाव्या बाजूला
श्री स्वयंभू सिद्धेश्वर मंदिर आहे, तिकडे आपल्याला जायचं आहे आता.